नागपुरात सायबर गुन्हेगारी विरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। हुडकेश्वर परिसरातील एका घरावर धाड टाकत पोलिसांनी शेकडो एटीएम कार्ड, सिम कार्ड, बँक पासबुक, चेक आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहेत। या प्रकरणाची अधिक माहितीसह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे। नागपूर शहर पोलिसांच्या सायबर पथकाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपी भोळ्या भाबड्या नागरिकांना विविध प्रलोभने आणि आमिष दाखवत त्यांच्याकडून बँक पासबुक, एटीएम कार्ड आणि सिम कार्ड घेत असल्याचा आरोप आहे। त्यानंतर हे बँकिंग साहित्य सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांना पुरवले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे। धाडीत मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड, सिम कार्ड, पासबुक, चेकबुक आणि इतर साहित्य मिळाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे। या संपूर्ण रॅकेटचा तपास आता सायबर पोलीस करीत आहेत। सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर कडून जे एक कारवाई करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये काही लोक हे म्यूल अकाउंट्स जे आहेत लोकांच्याकडून पासबुक्स, एटीएम कार्ड, त्यांचे सिम कार्ड असे घेऊन त्यांच्याकडे जमा करत आहेत आणि ते सायबर फ्रॉड करण्यासाठी इतर जे आहे पुढच्या लेअरला विकत आहेत, अशी माहिती आपल्याला मिळाली होती सायबर क्राईमच्या टीमला। त्या आधारावर त्यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका घरात जे आहे छापा टाकला। रितसर कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात चिटिंग आणि इतर सेक्शन्सच्या खाली। आणि याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे याच्यातले आरोपी आहेत, हे आरोपी यांनी वेगवेगळ्या नागरिकांकडून, विशेषतः ग्रामीण भागातील आणि काही शहरी भागातील सुद्धा, यांचे अकाउंट्स हे पैसे देऊन विकत घेतलेले आहेत। त्यांचे सिम कार्ड्स आणि डेबिट कार्डसुद्धा घेतलेले आहेत आणि त्या आरोपींचे जे आहेत त्यांच्या रूममध्ये जे सापडलेले आहेत, एकूण जवळपास 207 एटीएम कार्ड सापडलेले आहेत, 45 सिम कार्ड सापडलेले आहेत, 50 एक पासबुक सापडलेले आहेत, त्यासोबतच चेक्स काही सापडले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे POS मशीन आणि स्वाईप मशीनसुद्धा सापडलेले आहेत। तर याचा जो आहे तपास करण्याकरिता सायबर पोलीस स्टेशनकडून 4 टीम्स गठीत करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत। आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नाही, याच्यामध्ये हे जे आहेत तिथे राहत होते, वेगळं काम करण्याच्या नावाखाली राहत होते। हे ॲक्च्युली नागपूर शहराबाहेरील काही लोक आहेत त्याच्यात, ग्रामीण भागातले किंवा भंडारा आणि तालुक्यातले। हे तिथे खोली भाड्याने घेऊन राहत होते आणि वेगळं काम करतात, डेली वेजेस काम करतात असं तिथे संबंधित जे आहे ज्यांनी घरमालक आहेत त्यांना सांगितलं होतं। पण ॲक्च्युली हे अशा प्रकारचे जे आहेत अकाउंट्स जमा करण्यासाठी बाहेर लोकांना आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडे पैसे देऊन किंवा वेगळं आमिष दाखवून त्यांचे अकाउंट्स त्यांच्या ताब्यात घ्यायचे आणि हे पुढेसुद्धा जे चिटिंग करणारे किंवा फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना जे आहेत पास करत होते, अशी माहिती मिळालेली आहे। तर ह्याच्यामध्ये जे आहे पुढचंसुद्धा फॉरवर्ड नेटवर्क जे आहे, फॉरवर्ड लिंकेजेस, ज्यांना हे लोक अशा प्रकारचे अकाउंट्स यांनी याच्या आधीसुद्धा काही विकले आहेत आणि ह्या अकाउंट्सचासुद्धा काय वापर झालेला आहे त्याचा सविस्तर तपास आता सायबर पोलीस स्टेशनकडून करण्यात येईल। किती रुपयाचं आमिष दाखवायचे आणि समोर विकताना किती रुपयाच्या रेंजमध्ये काय नेमकी माहिती? याच्यामध्ये प्राथमिक माहिती अशी मिळाली की हे काही छोट्या मोठ्या अमाऊंटवर, म्हणजे 5,000, 10,000 किंवा त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलणी करत होते आणि त्या अनुषंगाने जे आमिष दाखवलेलं आहे किंवा ज्याला जशी गरज आहे त्याप्रमाणे त्याच्याकडून अकाउंट ते विकत घ्यायचे। सगळ्यात महत्त्वाचं हे जेव्हा पुढच्याला ते अकाउंट ट्रान्सफर करायचं तर ते रॅकेट सुद्धा मोठ्या स्वरूपात असू शकते आणि तिथे मोठे ट्रान्झॅक्शन होऊ शकतात, किंवा फसवणुकीची नाही तर इतर काही कारवायांकरता सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो, त्या दृष्टीने तपास। याच्यामध्ये वेगवेगळ्या कुठल्या कारणासाठी वापरण्यात आलेले आहेत आणि भविष्यात पण पुढे वापरणार होते याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। याच्यामध्ये सायबर फ्रॉडसाठी मुख्यतः हे अकाउंट्स वापरले गेल्याचे लक्षात आलेलं आहे। आणखी कुठल्याही चिटिंग किंवा पर्सनल कोणत्या तरी यूजसाठी वापरले असतील तर त्यासाठी जो आहे तपास करण्यात येत आहे। सर, आतापर्यंत किती जणांना हे अशी विक्री याचं आढळून आलेलं तपासात? म्हणजे काही लोकांचे नाव आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत, वेगवेगळ्या राज्यात यांनी विकलेले आहेत किंवा त्यांचे हँडओव्हर केलेले आहेत।
आणि त्यांच्यासोबत त्यांचं काही ट्रान्झॅक्शन झालेलं, तर तो सगळं जो आहे ट्रायल, मनी ट्रायल आणि तपासाचा ट्रायल आमचं बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंक दोन्ही बाजूनी तपास करत आहोत. म्हणजे याची व्याप्ती संपूर्ण देशात अनेक ठिकाणी असू शकते, नागपूर याचं केंद्र ठरवलं. निश्चितच या अशा प्रकारचे अकाउंट्स घेणारे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याचे जे वेगवेगळे चॅनल्स असतात, डार्क वेब असेल किंवा कुठल्याही प्रकारचे आहेत, टेलिग्राम चॅनल आहे, असे अनेक साईट्समधून हे संपर्क साधतात आणि असे लोकांना आमिष दाखवून त्यांचे अकाउंट्स घेतात. तर नागरिकांना हेच आव्हान आहे, वेगवेगळ्या नागरिकांना असेल कुठल्याही प्रकारचे असे अकाउंट्स कोणीही वेगळ्या दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यात देऊ नये, कारण याच्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं अटक झालेल्यांची नावं काय, याचं जी मोडक्या आहे तो कुठल्या आहे, महिला आहे की पुरुष आहे, काय नाही? अटक झालेल्यापैकी 4 जण पुरुष आहेत, 1 महिला आहे. त्यांना आता एक महिला आणि 2 पुरुष ताब्यात घेण्यात आलेले. ते सध्या न्यायालयीन प्रकरण सुरू आहे त्याचं. आणखी सविस्तर माहिती थोड्या वेळाने देण्यात येईल. कसं नेमकं भांडाफोड कसा झाला, सायबरनी कसा भांडाफोड केला? याच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला जी गोपनीय माहिती मिळालेली आहे आणि काही टेक्निकल माहिती मिळाली, त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून आपले एटीएम कार्ड, पासबुक किंवा सिम कार्ड इतरांच्या ताब्यात देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या कारवाई मागील आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे आता लक्ष लागले आहे.